शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन वाढून उत्पन्न वाढेलच असं नाही, तर कापणी पश्चात शेतमाल प्रक्रियेवर भर देण्याची गरज आहे, असं मत राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केलं। स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात आयोजित राज्यस्तरीय ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या ॲग्रोटेक 2025 मध्ये कृषी, पुष्प व पशुपदार्थांसह विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले। शेती तंत्राधारित झाली तरच शाश्वत विकास शक्य असल्याचे सांगत कापणी पश्चात प्रक्रिया संचालनालय स्थापनेबाबत शासन स्तरावर विचार सुरू असल्याचं कृषी आयुक्तांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख होते। विद्यापीठाच्या तंत्रज्ञानामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे त्यांनी सांगितले। दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये मोठं एक्झिबिशन आपण आयोजित करत असतो शेती संबंधीचं। त्याला ॲग्रोटेक आपण नाव दिलेलं आहे। तर ॲग्रोटेक 2025 या ठिकाणी आज संपन्न होत आहे। 1981 पासून ही परंपरा आपल्या विद्यापीठाने चालू ठेवलेली आहे। यामध्ये सगळ्या प्रकारचे शेती संबंधीचे बियाणे, खतं, औषधं, सगळे इनपुट्स असतील त्या संबंधीची माहिती, सगळी टेक्नॉलॉजी, त्याचप्रमाणे सगळ्या याच्यामध्ये विद्यापीठाने केलेले ज्यामध्ये व्हरायटीज, नंतर प्रायव्हेट कंपनीचे सुद्धा दालना या ठिकाणी असतात, नंतर बचत गटाचे असतात आणि याच्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग, त्याचप्रमाणे आत्मा, पाणी फाउंडेशन, रिलायन्स या सगळ्या याच्यामध्ये संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असतो। आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याजवळ 550 दालनं या ठिकाणी वेगळ्या इनपुटची आहेत आणि त्यामध्ये याच्यामध्ये 10 हेक्टरवर या परिसरामध्ये हे दालनं आता उभे केलेले आहेत। खूप महत्वाचं प्रदर्शन हे आहे राज्याच्या दृष्टीने सुद्धा, विदर्भाच्या दृष्टीने सुद्धा। आणि यावेळेला त्यांनी जी 5 भागांमध्ये विभागणी केली आहे, म्हणजे पुष्प प्रदर्शन, कृषीचा जागर, यांत्रिकी विभाग, निविष्ठा वगैरे, हे खूप चांगलं आयोजन त्यांनी केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की गेल्या 4-5 वर्षामध्ये कृषीमध्ये जे काही बदल झाले त्या बदलाचं सगळ्यांचा अंतर्भाव या ठिकाणी केलाय। आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला लागूनच कृषी विद्यापीठाचे स्वतःचे जे डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट्स आहेत ते सुद्धा जवळपास 1100 एकर जमिनीमध्ये पसरलेले आहेत। तर ते सुद्धा लोकांना डोळ्यांनी बघण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे। म्हणजे प्रदर्शनात जे मांडले ते केवळ स्टॉल पुरतं मर्यादित नाहीये, त्याची अंमलबजावणी सुद्धा कशा प्रकारे झाली, चांगल्या कशा प्रकारे उत्पादनात वाढ झालेली, उत्पन्नात वाढ झाली, हे आपल्याला इथल्या इथे बघता येतं। आणि या निमित्ताने चर्चासत्रांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। खूप मूलभूत विषयांवरती या चर्चा होणार आहेत। मला असं वाटतं की जे शेतकरी, जे विद्यार्थी, जे शासकीय अधिकारी किंवा सर्वच नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील ते नक्कीच काही चांगल्या गोष्टी इथून घेऊन जातील आणि त्याची अंमलबजावणी करतील।